आणि आता न्यूज टॉप 9 कडे आपण वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब। काँग्रेसमधून भिवंडीसाठी दयानंद चोरघेंचं नाव आघाडीवर, तर गडचिरोलीतून डॉक्टर नामदेव उसेंडे आणि नागपुरातून विकास ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। लोकसभा उमेदवारी संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन। बैठकीनंतर राज्यातील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांसोबत चर्चा करणार। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची रणनीती। देवेंद्र फडणवीस वर्धामधील स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून आढावा बैठक। अजित पवार खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या भेटीला पुण्याच्या राजगुरुनगरमधील निवासस्थानी अजित पवार दाखल। आढळराव पाटलांच्या दादा गटातील प्रवेशावर दिलीप मोहितेंनी विरोध केल्यानं भेट होणार आहे। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडकवासल्यातून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर, विविध ठिकाणी भेटीगाठी। सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवारही बारामतीत मतदारांशी संवाद साधणार। विजय शिवतारे आज भोर, वेल्हा आणि मुळशीच्या दौऱ्यावर। शिवतारे अजूनही बारामती लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत।